जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आज सुरुवात होते। आजपासून 18 दिवस निरंतर हा सोहळा जो आहे तो चालणार आहे। देहूतून आपण जर पाहतोय या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो भाविक भक्तांमध्ये पाहायला मिळतोय। मानाचे जे अश्व आहेत ते या मंदिरामधून आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहिलं तर या पालखी सोहळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर वरुण राजा देखील प्रसन्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते सलग 18 दिवस पंढरपूरच्या दिशेने न थकता अविरत प्रवास जो आहे तो करत असतात। आणि या पालखी प्रस्थान सोहळ्याला आज देहूतून जे आहे ती सुरुवात होते। आज आजोळी अर्थात इनामदार वाड्यामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम जो आहे तो असणार आहे। त्यानंतर उद्या आकुर्डी या ठिकाणी, त्यानंतर पुणे या ठिकाणी पालखीचा मुक्काम जो आहे तो असणार आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं लाखो वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने लाखो वारकरी या देहू नगरीमध्ये आलेले आहेत। जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, आकाशाचे बळ तुकाराम म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, आणि अभंगामध्ये भक्तिरसात न्हावून निघत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात। थंडी, ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता हे सगळे वारकरी बांधव विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान बुक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली म्हणत विठू नामाचा जयघोष करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने चालत असतात। पाऊस असेल, थंडी असेल, ऊन असेल, वारा असेल, अशा कुठल्याच आसमानी सुलतानी संकटांना भय न देता हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते चालताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पंढरपूरच्या दिशेने पोहोचताना जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर या 18 दिवसाच्या प्रवासानंतर 5 जुलै रोजी ही पालखी जी आहे ती पंढरपूरला पोहोचणार आहे। 6 जुलै रोजी देवशैनी अर्थात आषाढी एकादशी जी आहे ती आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांचा मेळा जो आहे तो पंढरपूरमध्ये विसावणार आहे। आज या पालखी सोहळ्याला देहूतून सुरुवात जी आहे ती झालेली आहे। देहू आता मंदिरातून जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा जो आहे त्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि या पालखी प्रस्थान सोहळ्याला जी आहे ती सुरुवात देखील झालेली आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। येथे चंद्रभागा, येथे भीमा तीर, करकटावरी ठेवू कसे म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे मंदिर आहे या ठिकाणाहून ही पालखी सोहळा जो आहे माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या मंदिराबाहेर आल्याचं पाहायला मिळतंय। नगर प्रदक्षिणा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि यानंतर पालखीचा मुक्काम जो आहे तो आज इनामदार वाड्यामध्ये असणार आहे। आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं लाखो वारकरी बांधव जे आहेत ते देहू नगरीमध्ये आलेले आहेत आणि देहू नगरीमध्ये ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर दुमदुमऱ्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वरुण राजा देखील लागतात, पाऊस देखील जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हो साहेब पाऊस जो आहे तो देखील या ठिकाणी सुरू झाला। आज तरी नका करू,
एकंदरीत जर आपण पाहिलं तर या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं लाखो वारकरी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणावर वारकरी बांधवांचा उत्साह जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। लाखो वारकरी बांधव देहू नगरीमध्ये आलेले आहेत। ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते देहू नगरीमध्ये विसावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी खरं तर हे 18 दिवस जे असतात ते अतिशय म्हणजे भक्तिभावामध्ये तल्लीन होणारे असे हे दिवस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये लाखो वारकरी बांधव दिंड्यामागे दिंड्या येती गरजे असं मान, विठू विठू बोले सारे सारे पकवाज म्हणत जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि लाखो वारकरी बांधवांचा एकत्रीकरणाने हा एक अनुपम असा सोहळा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर देहू नगरी दुमदुमलेली आहे। या ठिकाणाहून जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। आज इनामदार वाडा या ठिकाणी जो आहे तो या पालखीचा मुक्काम जो आहे तो असणार आहे आणि एकंदरीतच तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी वारकरी बांधवांची मोठी रीघ जी आहे ती या ठिकाणी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा जो सोहळा आहे पालखीचा सोहळा जो आहे अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त जे आहेत ते 18 दिवस या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग देखील नोंदवताना पाहायला मिळतात। टाळ बोले चिपळीला हाच माझा छंद, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग भक्तिरसामध्ये डोक्यावर तुळशी वृंदावन घेत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। यावर्षी खरं तर आपण पाहिलं तर सरासरीहून अधिक अर्थात 106% पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडनं देण्यात आलेला आहे। आता सुद्धा पालखी सोहळा सुरू असताना या ठिकाणी वरुण राजा बरसतोय, पाऊस जो आहे तो बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र तरी देखील वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो जराही कमी होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही। वारकरी बांधव जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या भक्तिभावाने जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा पालखी सोहळा जो आहे जो आज देहूतून सुरू होतोय आणि पंढरपूरमध्ये 5 जुलै रोजी हा पालखी सोहळा जो आहे तो विसावणार आहे। 6 जुलैला जर आपण पाहिलं तर आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्तानं लाखो वारकऱ्यांचा मेळा जो आहे हा भक्तिरसाचा मेळा जो आहे तो पंढरपूरमध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच विठ्ठल नामाची शाळा भरली आणि शाळा शिकताना तहान भूक हरली, तर तहान भूक हरपून कुठल्याही क्षणिक सुखाचा विचार न करता कुठल्याही या अपेक्षा न ठेवता हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या देहू नगरीतून जो आहे तो हा सोहळा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि हा सोहळा जो आहे तो पुढे पंढरपूरच्या दिशेने जो आहे तो मार्गस्थ होणार आहे। सलग 18 दिवसाचा हा प्रवास असणार आहे। मग आज इनामदार वाड्यामधून मध्ये मुक्काम असेल, उद्या आकुर्डी मधला मुक्काम असेल, परवा पुण्यामध्ये 2 दिवसाचा मुक्काम आहे, त्यानंतर मांजरी फाटा आणि त्यानंतर लोणी काळभोर, यवत, बारामती, पाटस या ठिकाणी राहून पुढे हा पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा पालखी सोहळ्याच्या निमित्तानं लाखो वारकरी भक्त जे आहेत ते तुकाराम महाराजांचा जयघोष करत या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते आज पंढरपूरच्या दिशेने जे आहेत ते मार्गस्थ झालेले आहेत। आजचा इनामदार वाड्यातला मुक्काम तुकाराम महाराजांच्या पालखीचा असणार आहे। लाखो वारकरी बांधव भक्तिरसामध्ये तल्लीन होत जो आहे ते पुढचा 18 दिवसाचा आपला प्रवास जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण,
प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.